बारीक चिरलेली कांदा आहे, बारीक चिरलेला वांग आहे ज्याला आपण भाजून घेतलेलं आहे, भरताचं वांग, कोथिंबीर, ज्वारीचं पीठ, पातीचा कांदा, बटर, कणिक लागणारे, तांदळाचं पीठ, पनीर, टोमॅटो, दही, हळद, हा आलं लसूण मिरचीचा ठेचा आहे, गरम मसाला आहे, हा माझ्या गृहोद्योगात तयार होणारा गरम मसाला मी आणलाय, आणि तिखट आणि मीठ. फॅन्टास्टिक. चला मेघनाजी, काय करायचं पहिल्यांदा? आपल्याला वांग थोडं कुस्करून घ्यायचं, त्यामध्ये मसाले घालायचे, पीठ घालायचे. म्हणजे नेहमी आपण काय करतो की भरीत वेगळं करतो, भाकरी वेगळी करतो, तर आपण इथे भरीत आणि भाकरी एकत्रच करणार. ठीक आहे, ठीक आहे. इथे आपण वांग घेऊया. बर, तुम्ही तेल लावून ते व्यवस्थित भाजून घेतलंय? अगदी. त्याला थोडंसं मॅश करायचं. बर. म्हणजे यामध्ये आपल्याला पिठं ऍड करायची आहेत, मग ती तशी व्यवस्थित केली पाहिजे. आता हे आपण जेव्हा कालवू तेव्हा ते मिक्स होईल. ठीक आहे. त्याच्यात आता कुठलं पीठ आधी? इथे ज्वारीचं पीठ लागेल. ज्वारीचं पीठ आपण जास्त घेतोय कारण भाकरी आहे. बर. आता माझ्या लक्षात आलं, एरवी आपण भरीत आणि भाकरी म्हणलं की भाकरीला भरीत लावून खातो, इथे भाकरी आणि भरीत एकत्रच मळायचंय है ना? आणि कणिक थोडीशी, गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ. आता काय? हे तांदळाचं पीठ. कुरकुरीतपणा येण्यासाठी हळद. हळद, मीठ. आता एवढं सगळं साहित्य घातल्यानंतर एक प्रश्न मला पडलाय. तुमचे एवढे गृह उद्योग आहेत, त्याच्यामध्ये चटण्या, लोणचे बिणचे सगळं आहे, येताना तुम्हाला एकही पाकिट आणावंसं नाही वाटलं? अगदीच आणलंय मी तुमच्यासाठी. कुठे आहे मग ते? आहे होय, दडवून ठेवलंय. ठीक आहे. लाल तिखट त्यांना मला एकट्यात द्यायचंय. आता काय? हा गरम मसाला आहे, हा ऑल इन वन गरम मसाला आहे. हा तुमच्या गृह उद्योगातला आहे ना? बघू जरा. नाही, आधी घाला ना. व्हेरी गुड. वा वा वा. ठीक आहे. थोडा आजच्या स्वयंपाकासाठी घरी घेऊन जातो. नाही, तुम्हाला आणलाय. अच्छा, वेगळा आणलाय होय, मग वापरायचं, हरकत नाही. आता काय? हा मिरचीचा ठेचा. घाला घाला. आपण कोणासाठी बनवत आहोत, म्हणजे अगदीच लहान मुलं असतील तर थोडंसं स्किप केलं तरी चालेल. बरोबर. म्हणजे बेताने घाला. तुमच्या घरात किती लहान मुलं आहेत, त्यांना तिखट किती आवडतं याच्यानुसार. तुम्हाला त्रास दिल. कोथिंबीर आणि पातीचा कांदा. वा. हे छान मिक्स करायचं. ठीक आहे. पाणी नाही, पाणी लागेल. आपल्याला याचा गोळा मळायचा आहे, त्या अंदाजाने पाणी घालायचं. ठीक आहे. तुम्ही सांगा किती लागणार आहे, मी त्याप्रमाणे पाणी ऍड करतो. चला, पिझ्झा स्टाईल भरीत भाकरी करण्यासाठी लागणारं जे भरीत आणि भाकरीचं भरीत भाकरीसारखं मिश्रण जे आहे ते आम्ही करून घेतो, आणि मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. पिझ्झा स्टाईल भरीत भाकरीचं जे भरीत आणि भाकरीचं मिश्रण आहे ते तुम्ही छान मळून घेतलेलं आहे. आता हे ना आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि भाज्या टॉस करून घेऊ. ठीक आहे. मग तेल लागेल का ह्याच्यात? नाही, आपण बटर वापरूया तिथे. अरे वा, बेस्ट. आणि हे गार्लिक फ्लेवर बटर आहे, त्यामुळे अजूनही स्वाद छान येईल त्याचा. प्रश्नच नाही. बघा पुरे. हो, बस. पण गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवूयात, कारण या भाज्यांना ना पाणी नाही सुटलं पाहिजे, म्हणजे हे पूर्ण कुक नाही करायचे आपल्याला, जस्ट एक अर्ध कच्चा. बटर छान मेल्ट झालेलं आहे. काय काय घालूया? तर पहिले घालूयात कांदा, शिमला मिरची, बस, पनीर. थोडक्यात पिझ्झावरती जे काही असतं त्या सगळ्या भाज्या तुम्हाला याच्यामध्ये आता ऍड करायच्या. टोमॅटो, कलरफुल सगळ्या भाज्या. शेवटी चोचले जिभेचे आणि लाड मुलांचे आहेत मेघनाजी. आता काय? थोडंसं आवडत असेल तर हे पण घालू शकतो. हो, का नाही. आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट ऍड केली, ती आपण दह्यातही घालणार का? हो. आणि हा गरम मसाला खास तुमच्या गृह उद्योगातला. अगदी. वा. आता काय राहिलं? हे पुरेसं आहे आपल्याला एवढं. बर.
मग गॅस बंद करू? सगळीकडे त्याचा स्वाद पसरला की बस झालं. आता हे आपण बंद करू, हे थंड होईपर्यंत भाकरी लाटून घेऊ. फॅन्टास्टिक. चला मग आपण गॅस बंद करून हा पॅन इकडे ठेवूया. पिझ्झा स्टाईल भरीत भाकरीसाठी लागणारी भरीत भाकरी जी आहे ती आता तयार होईल. वरती जे आपल्याला टॉपिंग घालायचं ते तयार झालेलं आहे, हो की नाही? त्यातनं एक छोटासा गोळा आपण काढून घेऊया. हो, याची तर भाकरी लाटायची ना? हां, आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे ना, त्यामुळे याला पुरेसा चिकटपणा आहे. आणि तुम्हाला जर असं वाटेल की याच्यात भरीत कुठे आहे बाबा, भरीत दिसत नाहीये, तर त्यांना जरा दाखवा, ते यातच भरीत आहे आणि हीच भाकरी आहे. उसकाचे मिश्कर आहे, हो है ना? खूपच भारी. घ्या लाटून. म्हणजे आपण कोणालाही सहज खाऊ घालू शकतो. खाऊ घालू शकतो हा तरी बरा शब्द झाला. आपण कोणालाही सहज येणं बनवू शकतो, हा खरा त्यातला मागचा अर्थ आहे, हो की नाही? ग्रेट. तवा इकडे तापलेला आहे. भाकरी पण आपली लाटून झालेली आहे. तेल घालायचं याच्यावर, थोडंसं आपण ब्रश करूयात, स्प्रेड करून घेऊया. मग बटरच घालूया का? हो की नाही? म्हणजे जो बटरचा स्वाद आहे तो येईल फार छान, कारण तेच आपण याच्यातही वापरलंय ना. हो. आणि करतोय आपण पिझ्झा स्टाईल म्हणल्यावर मग बटरला काय प्रॉब्लेम आहे? घाला भाकरी. मस्त, क्या बात है. वा. याला आपण दोन्ही साइडनी छान भाजून घेऊ. गार्लिक बटर टाकल्यामुळे त्याचा एक छान फ्लेवर येतोय बघा, हो की नाही? हो हो, कमाल. हे असं आपण थालपीठ म्हणून सुद्धा खाऊ शकतो. बरोबर. नाही नाही, आता तुम्ही जे लिहिलंय तेच म्हणायचं आपण. पिझ्झा स्टाईल भरीत भाकरी. ही जी भरीत भाकरी आहे ही आम्ही छान व्यवस्थित बटरवरती भाजून घेतो, मग आपल्याला हे टॉपिंग त्याच्यावरती घालायचंय. वा, पिझ्झा स्टाईल भरीत भाकरी इथे तयार आहे. आता हे टॉपिंग त्याच्यावरती घालायचंय, हो की नाही? हा सोहळा पाहण्यासाठी मी माझ्या लांबच्या भावाच्या जवळच्या मुलीला आमंत्रित करतो. तुम्हाला ना काही चान्सच नाहीये. ऐक, पिझ्झा स्टाईल भरीत भाकरी त्या करतायत. भरीत ह्याच्यातच घातलंय आणि दोन्हीची मिळून भाकरी केली आहे. भरीत भाकरी खूप. ऐक ना, आता हे जे पिझ्झावरती आपण घालतो ना, ते सगळं याच्यावरती घालायचं. पनीर दे ना. ऐका, तुम्ही कृती करा, ही काही बोलूच देणार नाही मला. नाहीच दे ना, मला तू पनीर देत नाहीस. अगं हे गरम गरम घाल. हे जे आपण दही घेतलं होतं, या दह्यामध्ये हा थोडासा मिरचीचा ठेचा ऍड करूया, म्हणजे याला थोडासा स्वाद येईल अजून दह्याला. म्हणजे दही नुसतंही छान लागतं. काय होतं, आणि भरीत म्हणलं की दही त्याच्यासोबत खाणारे बरेच असतात. बरोबर. मी खाते. तू फक्त माणूस खायचा सोडलाय, तो पण आता खाईन. खूप छान. सुरुवात माझ्यापासूनच कर, म्हणजे ना बजेगा बास ना बजेगी बासुरी. चला, हे आपलं छान मिक्स झालेलं आहे आणि ही भाकरी पण रेडी आहे. आपण यावर काढून घेऊ पोळपाटावर भाकरी. आणि ज्याप्रमाणे पिझ्झा सॉस असतो त्याप्रमाणे आपण हे पण त्यावर स्प्रेड करून घेऊ. हो, कर. नाही थांब ना, त्यांना करू दे ना. मलाही थोडंसं दिसायला चांगलं असलेलं खावं असं वाटतं. बच 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 कशाला? थांब जरा. मी तुझ्या बाबाला पत्र टाकलेलं आहे की लवकरात लवकर हे पार्सल घेऊन जा. हे काही मला झेपणार नाही. नाही, मी नाही जाणार. मी खूप अपेक्षेने तुला इथे बोलवलं होतं, पण आज मला कळलं तुझ्या बाबांच्या खांद्यावर काय ओझ आहे. आधी आपण टॉपिंग्स घालूया. मस्त. काय दिसतंय का? काय दिसतंय? भारी ना? फारच कमाल. पिझ्झा स्टाईल भरीत भाकरी. भरीत भाकरी हा एक पदार्थ आहे, पिझ्झा वेगळा पदार्थ आहे. दोन्हीच आम्ही फ्युजन केलेलं आहे. एक मिनिट, अजून माझी फेवरेट गोष्ट राहिली, चीज. हो, घालू ना आपण त्याच्यावरती. खाली खिसणी आहे, घे बरं जरा. काय काम आलं होतं, दे त्यांना. त्याच्यासाठीच आणलं म्हणे. खूप छान. मला पण थोडं हवंय चीज खायला. पिझ्झा स्टाईल भरीत भाकरी ऑलमोस्ट तयार आहे. भरीत भाकरीला आता आपण पिझ्झाचं स्वरूप दिलेलं आहे, त्याच्यावरती टॉपिंग्स घातलेले आहेत. आता चीज मेल्ट व्हायला लागेल ना? हो. वा, अगदी 2 मिनिटाचं काम आहे. आता 2 मिनिटाचं काम आहे. बघा बरं, कोणी म्हणेल का की खाली भरीत भाकरी आहे म्हणून? हो की नाही? वा, स्मार्ट आयडिया. जी मुलं भरीत आणि भाकरी खात नाहीत त्यांच्यासाठी त्याचा बेस आणि वरती पिझ्झाचं टॉपिंग्स. फॅन्टास्टिक, अप्रतिम पदार्थ आहे. वाट नका बघू, लिहून घ्या साहित्य कृती.